मित्रो, आजच्या भागामध्ये श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्याविषयी आज मी काही मतं मांडणार आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाणांचा उल्लेख करताना स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी शंकररावजी चव्हाण यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये असं म्हणाले की ते कमलपत्राची उपमा दिली. पारदर्शक स्वच्छ कारभाराचा त्यांचा उल्लेख करून त्यांचा गौरव शंकरराव चव्हाण साहेबांचा केला. आता हे सगळ्या गौरवाचा भाग आपण तपासला आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं एकंदरीत जीवन तपासलं. कारण मुख्यमंत्री होऊन देखील घर नव्हतं मुंबईमध्ये त्यांना राहायला. मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाल्यानंतर आमदार निवासमध्ये कुटुंब एका रूममध्ये राहण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, आणि ते जेव्हा नगराध्यक्ष पहिले झाले होते तेव्हा त्यांच्याला पैसे द्यायला आलेला व्यक्तीला त्यांनी तुरुंगाची हवा दाखवण्याचा प्रयत्न केला. कलेक्टरला भेटले तेव्हा त्यांनी SP ला भेटले, त्याच्याविरुद्ध रीतसर तक्रार केली. ज्यांनी तो प्रयत्न केला होता तो देऊन पळून तर गेलताच, पण त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तो. तर मला सांगायचं आहे की ज्यांनी आयुष्यामध्ये पारदर्शक राहण्याचा, स्वच्छ राहण्याचा, निष्ठेने जगण्याचा, मूल्यावर अधिष्ठित राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि तो शेवटपर्यंत केलेला आहे. आता केवळ राजकारणी व्यक्तीने आम्हाला सगळ्यांना, सगळे राजकारणी पारदर्शक राहावेत, स्वच्छ राहावेत, आज आम्ही अपेक्षा करतो. शंकरराव चव्हाण साहेबांचा आदर्श घेऊन जगण्याची गरज आहे अशा पद्धतीने बोललं जातं. पण इथल्या अधिकारी वर्गांना, इथल्या मतदारांना, इथल्या नागरिकांना खरंच भ्रष्टाचार मुक्त भारत पाहिजे आहे का? केवळ राजकारणी हा एक घटक आहे. निवडणुकीमध्ये जर पैसे दिल्याशिवाय मतदान केलं जात नसेल तर त्यांनी पैसे आणावेत कुठून? हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळं पुन्हा शंकरराव चव्हाण होणे आहेत का? पुन्हा शंकरराव चव्हाण साहेब होतील का? म्हणजे शंकरराव चव्हाण साहेब होतील का म्हणजे तशा पारदर्शक जगणारी माणसं तयार होतील का या राजकारणामध्ये? असा जर विचार केला तर प्रतिकूल परिस्थिती प्रचंड निर्माण झालेली आहे. अनेक भ्रष्ट अधिकारी सही करायला त्यांना लकवाल्यासारखं येत आहे किंवा फाईलवर सही करायला पैसे घेतल्याशिवाय. अशा अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत, अनेक प्रकरणं दाबले गेलेले आहेत, अनेक प्रकरणं अजून पेंडिंग आहे. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सध्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर वाढलेला आहे. काम पैसे घेतल्याशिवाय काम. मी एका अधिकाऱ्याला बोललो, तुम्ही पैसे घेऊन या ठिकाणी कामं होतात असं मला ऐकवत आलेलं आहे. तर काय म्हणलं, तो खाजगीत मला म्हणाला की अपॉइंटमेंट देतानाच अधिकाऱ्यांचे मंत्रालयातून पैसे घेतले जात असतील. सचिवालय म्हणत होतो आपण पूर्वी त्याला. शंकरराव चव्हाण साहेबांचे त्याचं नाव आता मंत्रालय ठेवलं. तिथूनच पैसे दिले घेतले जायचे व्यवहार होत असतील. जिथं मूळच नासलेलं असेल तर फळ स्वच्छ राहिले कशी अपेक्षा करायची? तर या दृष्टिकोनातून अतिशय हे नासलेली अवस्था आम्ही जोपर्यंत दूर करू शकणार नाही तोपर्यंत शंकररावजी चव्हाण साहेब सारखी माणसं उपस्थित काय, पुढे येतील काय? आम्ही त्यांना निवडून देणार आहोत का? आता त्यांचा आदर्श घेऊन पुढं वाटचाल करणाऱ्या माणसांना यावर आता गंभीर विचार करण्याची, गंभीर चर्चा करण्याची गरज आहे. आणि जर हे शासनाने, प्रशासनाने ठरवलं तर
राजकारण्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं तर भ्रष्टाचार खतम होऊ शकतो. कारण जसं कॉफी मुक्त अभियान प्रशासन राबवतं CCTV कॅमेऱ्यात लावून, आणि कॉफीला प्रचंड प्रमाणात आळा बसलेला आहे, तसा प्रचंड प्रमाणामध्ये आळा या भ्रष्टाचाराला बसू शकतो. यांच्यावर CCTV लावण्याची गरज आहे. CCTV लावून नाही तर त्यांचे सगळे फोन चेक करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे एकदाचे फोन चेक करायला सांगा. यांच्या त्यांच्या सगळ्या PAचे असतील, त्यांच्या सगळ्या नोकरांचे असतील, त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांचे असतील, हे फार मोठा महान महाघोटाळा पुढे येईल. तर यासाठीची इच्छाशक्ती मुळातूनच असायला लागते. कारण फंडिंग गोळा केल्याशिवाय निवडणुकीची एंडिंगच होणार नाही. आता विजयाचे उत्सव हे आर्थिक सत्ता ज्याच्याकडे जास्त त्यांच्याकडे होत आहेत. ही वस्तुस्थिती विस्तवासारखी आहे, आणि विस्तवासारखी वस्तुस्थिती दूर करण्यासाठी तशी मानसिकता सगळ्यांची करणं आता सगळ्यांनीच या संदर्भात खूप नाचलंय. आता या संदर्भानं सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, आणि तीच खऱ्या अर्थानं शंकररावजी चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन ठरेल, खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. या निमित्तानं बोलतो आणि मी थांबतो. पुन्हा एकदा शंकररावजी चव्हाण साहेब आणि श्रद्धेय कुसुमताई शंकररावजी चव्हाण यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यांच्या संदर्भात मी उद्या बोलणार आहे. तर त्यांना दोघांनाही विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद.